सुप्रभात. स्वागत आहे आता अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आता ब्लॉगमध्ये आपण काढतो एक नॉर्मल दिवस म्हणून आपण कसं ब्लॉग काढतोय. आज स्पेशल ओकेजन आहे तसं धुलीवंदन आणि सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. होळी वगैरे खेळा तुमच्या. तर दाखवतो आज दिवसभर काय करतो आम्ही ते हॉस्टेलवर बसून चला सुरू करूया. तर कसं काय आहे 5 स्टारचा नाश्ता एकदम एकदम चविष्ट घरच्यासारखी चव असलेला हा नाश्ता आहे. खाऊन बघा, खाल्लं की पहिलवानच जाग्यावर 100% गॅरंटी. लेखाला पण लेतं तेव्हा घरगुती चव आहे, त्यामुळं खावा फुल खाल्लं ना तब्येत बनणार 100%. आणि कोण बनवत थांबा तुम्हाला ती पण दाखवतो. कोण बनवणार आहे हे नाश्ता दाखवतो. ये हमारा राजू भाई, ये हमारा सारा मेस का खाना वाना बनाता है. इसका मेस का हाथ का खाना खा के पहलवान बन जाता है हर कोई. ठीक है ना राजू भाई, सच्ची बोल रहा हूँ ना. तेवढा गोकुलधाम सोसायटीमध्ये वातावरण लय मस्त आहे. मस्त अजून व्हावं ते चहा पण आहे. चहा प्यायला जरा बरं तरी वाटते. चहा पण कधी कधी बराच असतो, नाही तर कधी कधी असा चहा असतो की एक कप आहे आणि त्यात पूर्ण एक पोतं साखर वाटलेली आहे. एकदम गुळचाट झार चहा, लय बेकार. काहीतरी या प्यायला हॉस्टेलचा चहा पिण्याची इच्छा मरती कधी कधी. कधी कधी वाटतं आहे चांगला, कधी कधी वाटतं नाही चांगला, पण आहे चांगला तर असतोच, एवढं आहे. आता आमची तब्येत खांगायला लागली आहे खाऊन खाऊन हॉस्टेलचं, आणि ह्यांची तब्येत वाढायला लागली आहे. वा, तब्येत कशी वाढती आहे. हां, गुरक अजून गुरक जी खायला टाकते त्यालाच गुरक. उद्या पेपर आहे ना तुझा, असं दे पहिलवान दिसला पाहिजे. काय काय बघतो बाबा. तुझी तब्येत कशी आहे. छोटा रिचर मोठा रिचरला बघतोय. ए काय फी नाही, बंद करू दे मला. नमस्ते वैकुंठाचं नियोजन. ब्लॉगर ऑफ द इयर अर्जुन रामदास गोरे. रामदास गोरे कोण राय घातली मला माहित नाही. दे नारळ. नेहमीप्रमाणे किशोर एक नारळ चूरून आलाय कॉलेजचा. वा, कसा जुगाड करतोय. वा, आय शपथ, एक तीर से दो निशान. नारळ कधी काढत असेल तर किशोर शिंदेला संपर्क साधा. एक किशोरचा नंबर दे. हा हा, म्यूट करणार, पुरीना तर देणार नाही मी. नारळ एक भांडणारे अनेक झालंय आता. ए बस, तू व्लॉग मध्येच आहे. मेन कॅरेक्टर व्लॉग मध्ये नसल्यावर व्लॉग चालायचा आहे का. मेन कॅरेक्टर असाय पाहिजे ना. इज्जत आहे की लागा तुला फुल. ए देशी जुगाड. किशोर शिंदेचा देशी जुगाड. आता आलो मस्त हॉस्टेलवर. खूप कष्ट घाम, खूप काम करून घाम गाळून आलो आम्ही सगळी. खेळून खेळून कटाळलो आम्ही सगळीच. आता आलो हॉस्टेलवर निवांत बसायचं. बघू आता थोडा पेपरचा अभ्यास करायचा. सगळ्या दिवसाचं पूर्ण क्रायटेरिया पूर्ण झाल्यावर, टर्म्स अँड कंडिशन दिवसाचे असतात ते पूर्ण झाल्यावर मग आपलं अभ्यासाला बसायचं पेपरच्या शेवटचा पेपर. त्यामुळं 50-50 चाललंय. मला तर करू का नको चाललंय, कारण पेपर आपल्या घरी जाणार आहे ना. म्हणून एक्साइटमेंट आहे स्टेजची. त्यामुळे बघू तरी करायचं. स्टडी इज मस्ट. आणि सांगायचं राहिली एक गोष्ट की इन्स्टावरची जी पोल टाकलेली त्यावरती रिस्पॉन्स एवढा मस्त आलता की जास्त करून त्यांना पाहिजेच. नो फक्त कमी होते. सॉरी, नो मंडळांची इच्छा तर पूर्ण झाली नाही. बघू नेक्स्ट टाईम इच्छा होईल नक्की पूर्ण ट्राय करता. मस्तपैकी आता चिकन खाऊन आता मिरिंडा पितूया. पोट फुल भरलंय. किती चपात्या खाल्ल्या रे तू. किती चपात्या खाल्ल्या.
अयो पहिलवान आहे काय पहिलवान आहे काय बघून तर वाटत नाही अयो भूक लागती आता जस्ट थोड्या वेळापूर्वी झोपलेलो तिथे 1च्या आसपास झोपलेलो पण मला आता डोळं उघडलं थोड्या वेळापूर्वी डायरेक्ट उडून बघितलं 5 वाजल्यात आहे असं वाटतं थोड्या वेळापूर्वी झोपलेलो एवढं लोक असं काही ताकद बिकत आली का टाईम ट्रॅव्हल केलं का तो वाटायला लागले लगेच असं झोपून डोळं उघडलं लगेच 5 पण वाजले जाऊ दे आता अभ्यास करत होता लवकर उठून 3 वाजता उठून अभ्यास करत होता जाऊ दे आता खेळायला टाईम झाले अभ्यास तर काय होत राहतो पण खेळणं पण महत्त्वाचं आहे ना चला जातो जरा खेळून येतो ग्राउंडवर जातो खेळायला आता कसं काय नवरदेवाने नटलाय चाललाय आता बाहेर कुठं चाललाय कुठं चाललाय तर जाऊ दे डेटला ते नाही डेटला चाललाय पण सांगा नाही जाऊ दे एकटा जा खाऊन ये पिऊन ये आम्ही काय मागत नाही कॉफी असं दे बस जा बंद कर वन डे यू विल बी चॅम्पियन बघू होतंय का ए पळव पोरं पळव अजून कशावर लागली सोडा कितीचा सोडा आम्हाला काय आहे बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो हा 1 2 3 स्टार्ट बस हा हे नवीनच बस आता मस्तपैकी गेम खेळूनही झालं आमचं ग्राउंडवरचं काम आपलं मग खेळून झालं माझ्या मस्ती करून झाले आलो परत हॉस्टेलवर आता हॉस्टेलवर आलो तर अभ्यास करायचा मूड चालता करा म्हणलं तोपर्यंत जेवणा शेट्टीच झाली हे असं झालं थोडक्यात मनापासून करायला जातो गोष्ट पण अडथळेच लयमध्ये येते ते काय आता काय करू शकत नाही जातो जेवायला बोलतो जेवण तर करावं लागेल ना स्टार्टर एवढा मस्त गोड आहे जिलेबी बस आता अजून काय पाहिजे सुरुवात गोड आहे म्हटलं शेवट पण गोडच होईल हां सुरुवात गोडच आहे आता अभ्यास आता मन लावून करायचा एकदम डायरेक्ट 2-3 वाजता उठून करायचा आता उठून अभ्यास करायचा आता काय नाही आता निवांत झोपायचं मस्तपैकी बस एवढा शेड्यूल आहे आता खायचं पण काहीतरी खालून काय खायला पण आणलं आहे ते खायचं मस्तपैकी एक पिक्चर बघायचं झोपायचं एवढं शेड्यूल आहे काय धावा तिथलं काय नाही आपलं चालतंय तर त्याला आज एवढंच होतं आपल्याच्या ब्लॉगमध्ये जरा जेवण करून घेतो आता एवढंच होतं हां जेवणावर लक्षात आलं एक सगळ्यात मोठा असं मी सांगत होतं टिप जर कधी पण तुम्हाला वेट लॉस वगैरे करायचं असेल ना मेसचं जेवण करा कधी पण मेसमधलं जेवण खावा ही सगळं 2 टाईम खावा रेग्युलर 100% वजन कमी होतं येताना माझं 82 किलो होतं वजन इथं
आत्ता माझं बरोबर 74 किलो वजन आहे. सगळी कृपा मेसच्या जेवणाची. त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी सगळ्यात मोठी आणि इफेक्टिव्ह टिप आहे, ते नक्की फॉलो करा. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच बास. आणि जाता थोडं एक मोटिवेशन लाईन पण ऐकून द्यावं. बस, थँक्यू. पत्थर पे पत्थर मारे दो चिंगारी निकलती, पत्थर पे पत्थर मारे दो चिंगारी निकलती, आयाम पर घुमा रहे तो पूरी गैंग निकलती, सुना मार